नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आज आपल्याला STI पूर्व परीक्षा 2012चा पेपर या ठिकाणी बघायचा आहे आणि याच्यामध्ये अर्थव्यवस्था त्यासोबत भूगोल याचे जे प्रश्न आहेत ते आपल्याला डिस्कस करायचे आहेत। चला सुरुवात करूया। 81 नंबरचा प्रश्न या ठिकाणी बघा। 2011च्या शिरगंती अहवालानुसार खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे असं म्हटलेलं आहे। म्हणजे 2011ची जी जनगणना आहे थोडक्यात ॲज पर सेन्सस 2011 रिपोर्ट स्टेटमेंट कोणतं इनकरेक्ट आहे ते ओळखायचं आहे। पहिलं विधान होतं महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता भारतापेक्षा अधिक आहे। इथे तुम्हाला महाराष्ट्राची घनता माहीत असली पाहिजे, भारताची घनता माहीत असली पाहिजे। हे दोन आकडे माहीत असतील तर तुम्हाला हे विधान योग्य की अयोग्य कळेल। दुसरं, संपूर्ण देशात महाराष्ट्राच्या लोकसंख्येचा वाटा साधारणतः 9% आहे। देशाची एकूण लोकसंख्या, महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या आणि त्यांचं एकमेकाशी असलेलं प्रमाण हे या ठिकाणी अपेक्षित होतं। पुढे देशातील लोकसंख्येमध्ये सर्वात जास्त वाटा उत्तर प्रदेशचा आहे। सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य तुम्हाला माहीत असणं अपेक्षित होतं। आणि पुढे लिंग प्रमाणाबाबत महाराष्ट्राची स्थिती भारताच्या तुलनेत वाईट आहे। जे लिंग गुणोत्तर आपण म्हणतो, ज्याला चाइल्ड सेक्स रेशिओ आपण म्हणत असतो, ते महाराष्ट्राचं किती आहे आणि भारताचं किती आहे हे तुम्हाला माहीत असणं अपेक्षित होतं। आता या ठिकाणी नेमकं उत्तर काय आहे मग मित्रांनो? इथे जर तुम्ही बघितलं सगळे विधानांचा विचार केला तर असत्य फक्त 1 नंबरचं आहे। कारण की महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता ही भारतापेक्षा अधिक आहे हे विधान चुकीचं आहे। महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता ही भारतापेक्षा कमी आहे हे लक्षात घ्या। तुम्ही इथे जर बघितलं थोडंसं आकडेवारीचा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की महाराष्ट्राची घनता जी आहे ती 365 आहे आणि भारताची घनता ही 382 आहे। म्हणजे भारताची घनता ही महाराष्ट्राच्या घनतेपेक्षा जास्त आहे हे विधान या ठिकाणी योग्य राहिलं असतं। मात्र इथे काहीतरी उलटं आपल्याला दिसतंय। पुढचा मुद्दा होता जे 9% आहे लोकसंख्या ती बरोबर आहे। सर्वात जास्त लोकसंख्या उत्तर प्रदेशची आहे आणि लिंग गुणोत्तर जे आहे ते महाराष्ट्राचं वाईट आहे स्थिती, हे विधानं या ठिकाणी बरोबर होते। पुढे आपण जातोय दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये कशाला अग्रक्रम देण्यात आला अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे। आता पहिली योजना, दुसरी योजना, त्यांची कालावधी या सगळ्या बाबी माहीत असल्या पाहिजे। शेतीला पहिल्या योजनेत अग्रक्रम आहे, दुसऱ्या योजनेमध्ये पोलाद उद्योगाला अग्रक्रम आहे हे आम्हाला माहीत असलं पाहिजे। या ठिकाणी तुम्हाला दुसरी योजना जी आहे हिचं प्रतिमान सुद्धा तुम्हाला माहीत असलं पाहिजे। प्रतिमान ज्याला म्हणतो आपण ते महालनोबिस प्रतिमान या ठिकाणी होतं हे लक्षात ठेवा। ओके, महत्त्वाचा मुद्दा विचारला गेलाय। पुढे सरकती योजना, त्याचं मग ते लकडवाला प्रतिमान त्याही बाबी आहे। हे महालनोबिस प्रतिमान कशावर आधारित होतं तर रशियातील ते फेल्डमॅनचं जे सोव्हिएत प्रतिमान आहे त्याच्यावर आधारित होतं। म्हणजे थोडक्यात काय, दुसरी पंचवार्षिक योजना म्हटलं की तुम्हाला वेगाने आर्थिक विकास करण्यासाठी जे औद्योगिकरण पाहिजे हे औद्योगिकरण याच्यावर या ठिकाणी भर दिलेला होता। मग पहिली योजना हेरॉल्ड डोमर यांचं प्रतिमान कृषी क्षेत्र, दुसरी PC महालनोबिस जड व मूलभूत उद्योग, तिसरी सुद्धा महालनोबिस प्रतिमानच होतं। मात्र या ठिकाणी मग औद्योगिकरण आणि कृषी या दोघांना मिक्स करण्यात आलं कितव्या योजनेमध्ये? तिसऱ्या योजनेमध्ये। पुढे मग तुम्हाला पुरा प्रतिमानावर सुद्धा प्रश्न आहे। 11व्या योजनेचं पुरा प्रतिमान, हे पुरा प्रतिमान काय आहे मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा। पुराचा फुल फॉर्म मला सांगा, पुरा प्रतिमान कोणी मांडलं होतं हेही मला सांगा। 8वी योजना जी होती ती LPGवर आधारित होती, LPGला फोकस केलं होतं। LPG काय आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि नेमकं कोणाचं होतं हे प्रतिमान, या ठिकाणी कोणी याच्यात पुढाकार घेतला होता, या बाबींची उत्तरं तुम्हाला द्यावे लागतील। पुढे मी जातोय भारतीय प्रमाणवेळ व ग्रीनिच प्रमाणवेळ यांच्यामध्ये किती तासाचं अंतर आहे। मला वाटतं खूप वेळा हा प्रश्न रिपीट झालेला आहे, अनेक वेळा हा प्रश्न रिपीट झालेला आहे। उत्तर या ठिकाणी आहे 5.5 तास। ओके, चुकायलाच नको हा प्रश्न 83 नंबरचा। पुढे मी जातोय 84 नंबरच्या प्रश्नाकडे। ईशान्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? बघा, रेल्वेचे मुख्यालय फार महत्त्वाचे आहेत, वारंवार प्रश्न विचारले जातात। सगळी मुख्यालय पाठ असली पाहिजे। आता शेवटचं मुख्यालय रेल्वेचा विभाग कोणता झालेला आहे हे तुम्हाला येईल परीक्षेला, तेही तुम्हाला करून ठेवावं लागेल। आपण ते बघितलेलं आहे आधीच्या लेक्चरमध्ये। ईशान्य किंवा उत्तर पूर्वी रेल्वेचं मुख्यालय मित्रांनो गोरखपूर आहे हे लक्षात घ्या। आता गोरखपूर कोणत्या राज्यात आहे हा प्रश्न माझा तुमच्यासाठी आहे। ओके, गोरखपूर आणि मुंबई हे मुख्यालय कोणकोणत्या रेल्वेचं आहे, मुंबईला किती मुख्यालय आहेत रेल्वेचे, हाही एक प्रश्न तुमच्यासाठी या ठिकाणी। पुढचा प्रश्न या ठिकाणी येतो तो म्हणजे चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय घडले होते? ऑप्शन होते बुद्ध असल्याचा प्रसंग, आधी प्राथमिक शाळांची बांधणी, भाकरा आणि हिराकूड धरणाचा आरंभ,
आणि त्याच्यानंतर भारत चीन युद्ध. मित्रांनो, हा प्रश्न मात्र रद्द करण्यात आला होता. आता या ठिकाणी चौथी योजना म्हटलं की आपल्याला काय काय आठवलं पाहिजे. चौथ्या योजनेचा कालावधी आम्हाला आठवला पाहिजे की 1969 ते 1974 या कालावधीमध्ये चौथी योजना होती. मान्य, इथे भारत चीन युद्ध झाले कधी, 1962ला. हा मुद्दा आपल्याला इथे माहीत असला पाहिजे. चौथ्या योजनेतला भाग नाही हा, हे तिसऱ्या योजनेत घडलेला आहे. पुढे इथे जर तुम्ही भाकरा आणि हिराकूड धरणाच्या आरंभाबाबत बोललेत तर हे पहिल्या योजनेमध्ये होतं. म्हणजे या ठिकाणी तुम्ही याला फर्स्ट योजना म्हणू शकतात, भारत चीन युद्ध थर्ड योजना म्हणू शकतात. त्याच्यानंतर हा जो बुद्ध असल्याचा प्रसंग आहे हा 1974ला घडतोय. कधी? 1974ला 18 मेला येथे पोखरण येथे पहिली अणुचाचणी घेण्यात आली आणि ते अभियानाचे प्रमुख ते राजा रामन्ना वगैरे, त्या बाबी आम्हाला माहीत असल्या पाहिजे. मात्र चौथी योजना जी आहे ती 31 मार्चला संपली होती आणि 18 मेचं हे आहे आणि बुद्ध असल्याचा प्रसंग, त्याच्यामुळे हाही इथे ऑप्शनमध्ये बसत नव्हता. आणि आर्थिक प्राथमिक शाळांची बांधणी, अधिक प्राथमिक शाळांची बांधणी हे सुद्धा या ठिकाणी नाही आहे. म्हणजे या ठिकाणी एकही घटना ही चौथ्या योजनेतील नसल्यामुळे कुठेतरी हा प्रश्न कॅन्सल करावा लागलेला आहे, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. पुढे 11वी पंचवार्षिक योजना हिचं प्रमुख उद्दिष्ट कोणतं असा प्रश्न विचारलेला आहे. लोकसंख्या वाढीवर निर्बंध, स्त्रीचा व मुलीचे अनिमियाचे प्रमाण योजना अखेरीस 50%वर आणायचं होतं, जे ॲनिमिया आहे. गरिबी हटाव कार्यक्रम आणि पुढे 2007पर्यंत गरिबी 5% कमी करणे. या ठिकाणी 86 नंबरचा प्रश्न आणि याचं उत्तर जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की इथे 2 नंबरचं उत्तर होतं. ॲनिमिया जो आहे स्त्रिया आणि मुलींमधील तो 50%वर. या ठिकाणी लोहाचं प्रमाण जे आहे मित्रांनो ते फार महत्त्वाचं होतं, ते सुधारलं गेलं पाहिजे. आणखी शासन प्रणालीत सुधारणा करणे असेल, पर्यावरणातील शाश्वतता असेल, या बाबी, त्याचबरोबर आरोग्य, शिक्षण, दारिद्र्य, बेरोजगारी, पायाभूत सुविधा हे मुद्देसुद्धा या ठिकाणी उद्दिष्टित होते. पुढे मग कुपोषण जे आहे ते 50%वर आणण्याचं या ठिकाणी टार्गेट होतं. 11वी योजना फार महत्त्वाची आहे, ही अजूनही या पुढील परीक्षांना विचारलं जाईल. पुढे 2009पर्यंत सर्वांना स्वच्छ पाणी पुरवठा असेल. TFR ज्याला आपण टोटल फर्टिलिटी रेट असं म्हणतो, TFR तो 2.1 पर्यंत कमी करणे हे टार्गेट त्या ठिकाणी होतं. शिशुमृत्यूचं प्रमाण 28 पर्यंत आणायचं होतं, माता मृत्यूचं 100 पर्यंत कमी करायचं होतं आणि जे ॲनिमिया आहे ज्याला आपण रक्तक्षय म्हणतो ती 50%वर आणणं ही उद्दिष्ट होते, हे माहीत असलं पाहिजे. ते 86 नंबरच्या प्रश्नाबद्दल मी बोलतोय. पुढे खालीलपैकी गोदावरीची कोणती उपनदी नाही असा प्रश्न आहे. इंद्रावती, इंद्रायणी, प्रवरा की दुधना, कोणती उपनदी नाही गोदावरीची? 87 नंबरचा प्रश्न होता आणि याचं उत्तर जर बघितलं तर इंद्रायणी ही गोदावरीची उपनदी नाही आहे. इंद्रावती आहे, प्रवरा आहे, दुधना आहे, हे लक्षात घ्या. मित्रांनो, नदी प्रणाली शिकत असताना गोदावरी ही नदी फार महत्त्वाची आहे. हिच्या उपनद्या म्हटलं की तुम्हाला वेगवेगळ्या उपनद्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचे बघा, मांजरा तुम्हाला लक्षातच ठेवायचे. गोदावरी म्हणलं की तुम्हाला मांजरा उपनदी माहीत असली पाहिजे. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला गोदावरी म्हटलं की वर्धा उपनदी माहीत असली पाहिजे, प्रवरा माहीत असली पाहिजे. तिकडे आणखी ते वैनगंगा आणि पैनगंगा या 2 नद्या आहेत, या पाठच असल्या पाहिजेत तुमच्या. वैनगंगा, पैनगंगा तुम्ही हे नोटिंग करून घेऊ शकता. जे विद्यार्थी कंबाईनची तयारी करतायत त्यांच्यासाठी स्पेशल. प्राणहिता तुम्हाला पाठच असली पाहिजे, कारण की या महत्त्वाच्या नद्या आहेत. मग इतर थोड्याशा कमी महत्त्वाच्यामध्ये तुम्हाला आता इंद्रावती विचारली गेली म्हणजे ही सुद्धा महत्त्वाची झाली आहे. पुढे सिंदफणा आहे, बिंदुसरा आहे, दारणा आहे, या उपनद्या या ठिकाणी आहेत. कशाच्या? गोदावरीच्या, हे लक्षात घ्या. आता मग ही जी इंद्रायणी जे वेगळं उत्तर आहे, तुम्ही जर अभ्यास केला असेल तर तुमच्या लक्षात येईल की भीमेची उपनदी आहे इंद्रायणी. ओके. भीमेची ती मग इंद्रायणी असेल. त्याच्यानंतर भीमेच्या उपनद्यांमध्ये नीरा येते, घोड, मान, सीना असेल, या उपनद्या. ओके. तर हे इथे लक्षात घ्यावं लागेल. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. 88 नंबरचा प्रश्न. महाराष्ट्र राज्यामध्ये जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण टिंबटिंब आहे. जंगल क्षेत्र किती आहे महाराष्ट्रामध्ये, हा प्रश्न होता आणि उत्तर या ठिकाणी 10% फक्त. किती टक्के असायला पाहिजे जंगलाखालील क्षेत्र आणि कोणत्या आयोगानुसार हे ठरलेलं आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. महाराष्ट्र राज्याची निर्मिती टिंबटिंब रोजी झाली. सोपा प्रश्न अत्यंत. उत्तर या ठिकाणी तुमच्या समोर ऑप्शन होते, मात्र यापैकी नाही उत्तर आहे, कारण की 26 जानेवारी 60ला झालेली नाही आहे, 1 मे 50ला झालेली नाही. आणि याचं उत्तर मला वाटतं तुम्ही द्यावं. प्रत्येकाला हे माहीत असलं पाहिजे की महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झालेली आहे. महाराष्ट्र म्हणतोय मी, महाराष्ट्राची निर्मिती. कमेंट बॉक्समध्ये प्रत्येकाकडून उत्तराची अपेक्षा मला आहे. पुढे जातोय मी. माथेरान हा प्रसिद्ध घाटमाथा कशाजवळ आहे? मित्रांनो, जेव्हा हा प्रश्न विचारला गेला होता त्या वर्षी, तेव्हा हे नेरूळ आणि नेरळमध्ये खूप लोक कन्फ्यूज झाले होते, खूप जणांना गोंधळ झाला होता.
माथेरान, नेरळ या ठिकाणी आहे. कोणता जिल्हा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. माथेरान हे थंड हवेचं ठिकाण आहे, कोणत्या जिल्ह्यात आहे नक्कीच, आणि थंड हवेची इतर ठिकाणं सुद्धा या ठिकाणी तुम्हाला माहीत असले पाहिजे. पुढे भारताची पहिली पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली? पहिल्या पंचवार्षिक योजनेची सुरुवात, आता मग या ठिकाणी पहिल्या तुम्हाला सांगितलेलं आहे मी 3-4 पंचवार्षिक योजना ज्या आहेत त्यांचे कालावधी तुम्हाला पाठच असले पाहिजे. पुढे 9वी 10वी 11वी योजना आहे, यांचे कालावधीसुद्धा तुम्हाला पाठच असले पाहिजेत. पहिली योजना 1 एप्रिल 1951ला सुरू होते. मग ती भर, प्रतिमान वगैरे ते बाबी आपण पाहिले. तेव्हाचे पंतप्रधान कोण होते हे आपण पाहिलेलं आहे. मित्रांनो, आपलं PSI STI ASO याची टेस्ट सिरीजसुद्धा आपली या ठिकाणी चालू आहे. त्याची तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनला STRCP ॲप्लिकेशनला ते 8 टेस्ट प्लस आणखी 10 इतर टेस्टच्या PDF आहे. एकूण 18 टेस्ट तुम्हाला एकाच ठिकाणी भेटणार आहेत. आपल्या STRCP ॲप्लिकेशनला जा आणि यावर्षीच्या पूर्व परीक्षेसाठीचे ते सराव प्रश्नपत्रिका तुम्ही त्या ठिकाणी सोडवू शकता. अत्यंत दर्जेदार डीपमध्ये काढलेले असे ते पेपर आहेत. पुढे मी जातोय. 93 नंबरचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त आहे? बघा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त आहे? अलिबाग, पुणे, कोल्हापूर, नागपूर. तापमान कक्षा ही कन्सेप्ट क्लिअर असली पाहिजे. ओके, तर या प्रश्नाचं उत्तर देण्याला अर्थ आहे किंवा तुम्हाला ते कळालं असं आपल्याला म्हणता येईल. या ठिकाणी नागपूरला आहे तापमान कक्षा जास्त, म्हणजे कमीत कमी तापमान आणि जास्तीत जास्त तापमान याच्यातला जो फरक म्हणतो आपण तो नागपूरला सर्वात जास्त असणार आहे. सर्वात कमी तर या ठिकाणी अलिबागला असणार आहे. जितकं समुद्रात जवळ जाल तेवढी दैनिक सरासरी तापमान कक्षा ही कमी होत जाते आणि समुद्रापासून जितके दूर जाल तेवढी ती वाढत जाते, हे आधी लक्षात घ्या. पुढे 94 नंबरचा प्रश्न. कोकणात रेल्वे प्रकल्पासाठी जे कोकण रेल्वे कॉर्पोरेशन स्थापन केलं होतं ते केव्हा स्थापन झालं? 94 नंबरचा प्रश्न आणि त्याचं उत्तर होतं या ठिकाणी 1990. कोकणाची ही जी रेल्वे कॉर्पोरेशन होते याचे जनक म्हणून किंवा याच्यातले सर्वेसर्वा म्हणून कोणाला ओळखलं जातं? ओके, अत्यंत महत्त्वाचं असं ते नाव आहे. नक्कीच कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्याल. पुढे सातपुडा पर्वतरांगामुळे टिंबटिंब नद्यांची खोरी वेगळी झालेली आहेत. इंटरेस्टिंग असा प्रश्न आहे. तुम्हाला ते नसा तासा गोह भीमक्रूचं शॉर्टकट मला वाटतं आता वेगळं सांगायची गरज नाही आहे. नसा तासा गोह भीमक्रू हे जर तुम्ही लक्षात ठेवलं, हे जर पाठ करून घेतलं, नक्कीच हे शॉर्टकट काय आहे जे विद्यार्थी आपले जुने विद्यार्थी आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा. नसा तासा गोह भीमक्रू काय आहे हे एकदा पाठ झालं की तुमचे बरेचसे प्रश्न जे आहेत ते सुटतात. आणि सातपुडा पर्वतरांगा आहे. या ठिकाणी सातपुडा म्हटलं की ही तुमच्या समोर लक्षात येते. याच्यामुळे टिंबटिंब नद्यांची खोरी वेगळी झाली आहे. ही न म्हणजे काय? नर्मदा. ता म्हणजे काय? तापी. तापी आणि नर्मदेची खोरी जी आहे ती सातपुडा पर्वतरांगेमुळे वेगळी झालेली आहेत. ओके, 1 नंबरचं उत्तर या ठिकाणी होतं. पुढे मी जातोय. कोकणात आर्द्रतेचे प्रमाण नेहमी जास्त असण्याचे कारण कोणते? कोकणात आर्द्रता जास्त आहे. व्हाय इज ह्युमिडिटी ऑलवेज हाय इन कोकण? का जास्त आहे आर्द्रता? सरळ लॉजिकल आहे. जास्त पर्जन्य, सागर किनारा, उष्णकटिबंधीय सदाहरित वर्षावने की पश्चिम घाट? मुद्दा नीट समजून घेण्याचा आहे, कन्फ्यूज करणार आहे. मात्र उत्तर सागर किनारा हे आहे. कारण सागर किनारा आहे त्यामुळे तिथे आर्द्रता, पाणी आहे. ओके, त्याची वाफ होते जास्तीत जास्त. ती मुद्दे लक्षात घ्यावा लागेल. महाराष्ट्रामध्ये कोणती पश्चिम वाहिनी नदी नाही? इंटरेस्टिंग आहे ते. काही कोकणातील नद्यासुद्धा आपण ॲड केलेल्या आहेत. वशिष्ठी, तापी, भीमा आणि उल्हास. मला वाटतं सोपा प्रश्न होता. वशिष्ठी आपल्याला माहिती कोकणातील नदी आहे. तापी आपली पश्चिम वाहिनी मोठी नदी आहे उत्तरेकडील. उल्हास आहे. तिथे राहिलं फक्त भीमा. भीमा ही कुठेतरी पूर्ववाहिनी नदी म्हणून आपण बघू शकतो. पुढचा मुद्दा आहे की महाराष्ट्रात नैऋत्य मान्सून वारे जे आहे याच्यापासून पडणारा पाऊस किती? नैऋत्य मान्सून मोसमी वारा जो आहे त्याच्यापासून किती टक्के पाऊस पडतो? नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून किती टक्के? आणि मग ते उलटा येणारा तो ईशान्य मोसमी हा जो 7 जूनला येतोय त्याच्यापासून किती पाऊस पडतो असा हा प्रश्न आहे 98 नंबरचा. आणि उत्तर आहे 85%. हा जो परतीचा पाऊस असतो मित्रांनो, ईशान्य मोसमी वारे ज्याला म्हणतो आपण, तो कोणकोणत्या जिल्ह्याला महाराष्ट्रामध्ये मुख्यत्वे पडतो तोही तुमच्यासाठी महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढे खालीलपैकी कोणते विधान विंध्य प्रणालीला लागू पडत नाही? बघा, विंध्य प्रणाली जी आहे त्याच्यावर या ठिकाणी हा प्रश्न आहे. खडकांच्या बाबतीत आपण हे म्हणूया विंध्य प्रणाली आहे. 99 नंबरचा प्रश्न. इथे या अग्निजन्य खडकांनी बनलेली आहे. तिची खोली 4000 मीटरपेक्षा जास्त आहे. या प्रणालीने गंगेचे मैदान व दख्खनचे पठार वेगळे होतात आणि ही प्रणाली तांबड्या वालुकाष्मासाठी प्रसिद्ध आहे. तुमच्यासमोर विविध ऑप्शन या ठिकाणी उपलब्ध आहेत. मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता, पहिलाच मुद्दा जो त्या ठिकाणी चुकीचा होता तो म्हणजे विंध्य प्रणाली जी आहे अग्निजन्य खडकांनी बनलेली नाही आहे. मग कोणत्या खडकांनी बनलेली आहे? उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे. खोली तिची 4000 मीटरपेक्षा जास्त आहे. बरोबर. गंगेचे मैदान आणि दख्खनचे पठार जे आहे ते या प्रणालीने वेगळे होतात, हेही बरोबर आहे. आणि
तांबडे वालुकाष्म याच्यासाठी प्रसिद्ध आहे. या वालुकाष्मावरून तुम्हाला या पहिल्या मुद्द्याचं उत्तर लक्षात येऊ शकतं. बघूया किती जणांचा अभ्यास झालेला आहे, किती जण उत्तर देऊ शकतात. पुढे महाराष्ट्रात ठिबक जलसिंचन पद्धती कोणत्या पिकासाठी जास्त उपयुक्त ठरली आहे असा प्रश्न आहे. आणि ठिबक जलसिंचन ही फलोत्पादन जे आहे याच्यासाठी उपयुक्त आहे. पुढे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य भारतातील शहरी वसाहतींना लागू पडत नाही? शहरी वसाहतींना लागू पडत नाही असे वैशिष्ट्य कोणते असा प्रश्न आहे. बघूया 5000 पेक्षा जास्त लोकसंख्या असते का? लोकसंख्येचा घनता दर जो आहे, लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटरला 400 पेक्षा जास्त, 10 चौरस किलोमीटरपेक्षा जास्त प्रदेश याच्यामध्ये असतो, 75% पेक्षा जास्त करती लोकसंख्या बिगर प्राथमिक व्यवसायाशी संबंधित आहे. नेमकं काय? 101 नंबरचा प्रश्न या ठिकाणी होता. 5000 पेक्षा जास्त लोकसंख्या, यस लागू पडते. घनता 400 पेक्षा जास्त असली पाहिजे, यस लागू पडते. 10 चौरस किलोमीटरपेक्षा जास्त प्रदेश, हे मात्र या ठिकाणी याच्यात बसत नाही, हे लक्षात घ्या. ओके, पुढे आपण जातोय 75% पेक्षा जास्त लोकसंख्या ही बिगर प्राथमिक व्यवसायामध्ये असली पाहिजे, म्हणजे 3 नंबरचं उत्तर त्या ठिकाणी होतं. पुढे दिसायला मोठा प्रश्न होता, जास्त अवघड नव्हता. मेंढालेखा हे जे गाव आहे आदिवासी हक्कांसाठीचं बांबू तोड करणारे भारतातील पहिले गाव जे आहे त्या ठिकाणी जागतिकीकरणाचा विरोध करून कुठेतरी आलं, ते तेव्हा चर्चेत असलेलं गाव होतं, थोडंसं चालू घडामोडीशी निगडीत. आणि उत्तर त्याचं होतं गडचिरोली जिल्हा. ओके, ते म्हणजे सोपा प्रश्न होता, चालू घडामोडी ज्यांनी केले होते त्यांच्यासाठी. पुढे महाराष्ट्रातील कोणता जागतिक प्रकल्प बांधा, वापरा आणि हस्तांतरण करा या बाबतीमध्ये अयशस्वी ठरलेला आहे असा प्रश्न. आणि त्याला दाभोळ प्रकल्प असं नाव त्यावेळेस तरी आपल्याला ते चर्चेत होतं खूप सारं. जायकवाडी मत्स्यबीज केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? इंटरेस्टिंग आहे. आणि जायकवाडी म्हटलं की मला वाटतं चुकायला नको आहे, औरंगाबाद. ओके, जायकवाडीचे ते जलाशयाचं नाव काय नक्कीच तुम्हाला माहीत असेल. 2 ऑक्टोबर 1972 रोजी दूरदर्शन केंद्र कोठे सुरू झाले? 105 नंबरचा प्रश्न आहे. आणि उत्तर आहे मुंबईला सुरू झाले. 2001च्या शिरगंतीनुसार महाराष्ट्रात लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा कोणता? आता हे 1च्या शिरगंतीबद्दल विचारलेलं आहे, कारण 2012ला हा पेपर होतोय. 1च्या शिरगंतीबद्दल सुद्धा विचारण्याचे चान्सेस त्यावेळेस होते. इथे जर तुम्ही बघितलं 106 नंबरचा प्रश्न, तर उत्तर होतं तेव्हाच्या बाबतीत ठाणे. आता पुढे आपण जर बघितलं 2011ची शिरगंती जी आहे त्याच्यावर प्रश्न होता, आपण तो घेतलेला आहे ऑलरेडी. चला तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी भूगोल आणि अर्थशास्त्राचे प्रश्न बघितले. नक्कीच तुम्हाला आवडले असेल. आपले टेस्ट सिरीजसुद्धा अवेलेबल आहे आणि कंबाईनचा कोर्ससुद्धा अवेलेबल आहे STI RCP ॲप्लिकेशनवर. खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथे जाऊन तो कोर्स तुम्ही घेऊ शकतात आणि आणखी डिटेलमध्ये याचा अभ्यास करू शकतात. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.